यांच्याकडनं मोहळांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। गोखले लँडमार्कची जाहिरात करतानाचा मोहळांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही असं स्पष्टीकरण मोहळ यांनी दिलंय। जैन बोर्डिंग जमीन विक्रीच्या मुद्द्यावरून रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला। धंगेकरांनी मोहोळ यांचा जुना व्हिडिओ ट्विट करत व्हायरल केलाय। माझे मित्र विशाल गोखले यांच्या एक अत्यंत भव्य अशा या व्यावसायिक प्रकल्प जो आहे कोथरूडमधला जीव्हीबी आपल्या सिटी प्राईडच्या समोर हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर धंगेकरांनी काय म्हटलं तेही बघा। कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे। तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो। उगीच मंत्रिपदाच्या नियमामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी जड अंतकरणानं हे कंपनीतून बाहेर पडले। बरं, खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडले हे देव जाणे, कारण यांचे 50%चे शेअर्स कुणाला दिलेत याबद्दल कोणतीही माहिती यांनी दाखवलेली नाही। त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींच्या फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट नसणार का, काय वाटतं? खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय असं धंगेकर म्हणाले। विशेषतः या जीव्हीबी प्रोजेक्टचे मी सांगेन की पुण्यामध्ये इतका मोठा कमर्शियल या सर्व वादावर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तेही पाहूया। जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार पुण्यातल्या गोखले बिल्डरनं केलाय। मी गोखले बिल्डरचा भागीदार आहे असा माझ्यावर आरोप करण्यात येतोय। हा व्यवहार झाला तेव्हा मी गोखले बिल्डरचा भागीदार नव्हतो। मी शेती करतो असं मी लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। मी काही ठिकाणी बांधकाम व्यवसाय सुद्धा करतो। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का? मला काहीही लपवण्याची गरज नाही असं मोहोळ यांनी म्हटलं। दरम्यान जैन बोर्डिंग प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे। जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महापालिकेकडे अर्ज केला होता। गोखले बिल्डरऐवजी ट्रस्टनेच हा अर्ज का केला असा संशय आहे। या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांसह पालिकेचे अधिकारी अडकल्याचा संशय आहे। या व्यवहारामध्ये जैन बोर्डिंगचे ट्रस्टी आणि पालिकेचे अधिकारी यांच्यातही संगनमत झालं का असा संशय आहे। जैन बोर्डिंग प्रकरणातील जमिनीचा व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा 1 नोव्हेंबर पासून उपोषणाला बसणार असा इशारा जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी दिलाय। 29 ऑक्टोबरला जैन समाज राज्यभरामध्ये 1 दिवस अन्नत्याग आंदोलन करणार आहे। कि 29 तारीख के दिन में 29 तारीख को सकल जैन समाज की जितनी श्रावक श्राविकाएं हैं उन सभी ने, चाहे वो जहां से हों, वो भगवान महावीर स्वामी को बचाने के लिए सभी को उपवास करना है, सभी को अनशन करना है। जिससे अनशन बने अनशन करे, एकासन करे, लेकिन सबको उसके लिए त्याग करना है। और हजारों लाखों लोग इसमें बैठने वाले हैं। हमारी संपत्ति, हमारा मंदिर, हमारा कैंपस एचएनडी यदि सरकार ने हमको नहीं दिया तो 1 तारीख से मेरा अनशन तय है, अन्न जल का त्याग पक्का है।